एक्सक्यूज मी, रागिनी मॅम कुठे आहे? त्या आतमध्ये. थँक्यू. नमस्कार. खरात साहेब नमस्कार. आज इकडे कसं काय येणं केलं? काही काम होतं का? हो, मला जरा रागिनी मॅमला भेटायचं होतं. हो, पण मॅडम अजून आलेले नाही. काय? पण त्या कधीपर्यंत येतील? म्हणजे तुम्हाला कल्पना असेलच ना? नाही सांगता येणार. पण एक काम करा, तुमचं काही काम असेल तर तसा निरोप मला द्या, मी देतो ना मॅडम. तुमच्याकडे नाही, नको. इट्स ओके, मी त्यांनाच सांगेन. ठीक आहे. सर, ॲक्च्युली काम होतं. मला मीरा मॅमना भेटायचं आहे. आता कसं मुद्द्यावर आलात? पण तुम्हाला मॅडमला भेटता येणार सर, प्लीज, आय रिक्वेस्ट यू, मला एकदा भेटू द्या त्यांना. सर, शक्य नाही. हे बघा, मला भेटणं खूप गरजेचं आहे. खूप महत्वाचं काम आहे. काय काम आहे? होय, माझे कपडे भरू नको ना, तर चुकून माझे कपडे भरशील. आणि जरा आठवण ठेव आमची. म्हणजे तुझ्या गरीब सोज्वळ मित्राला विसरू नकोस म्हणजे झालं. दे. अरे नको, मी घेते. कसं आहे गीता, तू केलंस आयुष्यभर आमच्यासाठी खूप. आता जरा मला करू दे तुझ्यासाठी. चलो. ताई, दादा येते. काळजी घे. गीता, हा घे तुझा पगार. आपला हिशोब संपला. काही चुकलं असेल तर माफ करा. येते. खूप मिस करू आपण गीता. हो ना. मॅम, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी छान आहे. आणि ऑफिस मधले सगळे? विभूती, मी काहीतरी विचारलं तुला. मॅम, मला कळत नाहीये तुमच्या या सिच्युएशन मध्ये तुम्हाला हे सगळं सांगावं की नाही. एक मिनिट विभूती, प्लीज तू कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नको. जे काही खरं असेल ते प्लीज सांग आम्हाला. उलट या सिच्युएशन मध्ये सत्य काय ते जाणून घेण्याची जास्त गरज आहे. प्लीज सांग. मॅम, ऑफिसची परिस्थिती खूप वाईट चालू आहे सध्या. म्हणजे नक्की काय घडते, जरा स्पष्ट सांग. सांग विभूती प्लीज. मॅम, सगळ्यांना असं वाटतंय की तुम्ही पुन्हा बाहेर येणार नाही. सगळे मॅम ताबा सुटल्यासारखे वागतायत. स्वतःच्या मनाप्रमाणे वागतायत मॅम. अच्छा. मॅम, तुम्ही ज्या डील कॅन्सल केल्या होत्या ना, त्या वासू सरांनी पुन्हा स्टार्ट केल्या. एवढंच नाही तर वासू सर आता देव सरांच्या खुर्चीवर बसतात मॅम. माहित नाही काय चाललंय मॅम. त्यांनी खूप चेंजेस केलेत, खूप. मॅम, त्यांनी सॅलरीज कमी करून टाकल्या सगळ्यांच्या. काय? हे चुकीचं आहे.
आणि मधुरा आणि आदित्य ते काहीच बोलत नाहीयेत. त्यांनी हे सगळं होऊ दिलं. मॅम मधुरा मॅम तर कशातच नसतात. आणि आदित्य सरांचं म्हणाल तर काय आदित्यचं काय? ते वासू सरांसोबत सावलीप्रमाणे असतात. म्हणजे हे जणू करताना सगळं वासू सरच दिसतात, पण खरं मास्टर माइंड तर आदित्य सरच आहे. आय एम सॉरी मॅम, प्लीज मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही समज. नाही नाही ठीक आहे, यात तुझी काहीच चूक नाही. खरं आहे ते आहे. विभूती तू आता जरा बाहेर थांब, मला मीराशी महत्वाचं बोलायचं. मॅम थोडाच वेळ जरा. मी तुला बाहेर थांबायला सांगितलंय, घरी जायला नाही सांगितलं. माझं बोलणं झालं की मी तुला बोलायला वेळ देईन. हिच्याशी बाहेर जा. मॅम जे सांगतायत तसं कर. जा. ओके मॅम. कॉंग्रॅच्युलेशन्स मीरा. कशाबद्दल? आता तुझी सुटका होणार. काय? मी तुला सोडण्याचा निर्णय घेतलाय, कारण ज्या हेतूने तुला इथे ठेवलं होतं तो साध्य झालाय. म्हणजे? मी तुला म्हटलं होतं ना मीरा, काही गोष्टी धुसर आहेत, त्या स्पष्ट दिसत नाहीयेत. पण तू इथे राहिल्यामुळे आता चित्र जरा जरा स्पष्ट होऊ लागलंय. पण पूर्णतः होईल तू बाहेर गेल्यावर. देवाशिष कामत यांचा खुनी कोण आहे याचा अंदाज आलाय मला. कोण आहे खुनी? तुम्हाला माहिती मग तुम्ही अटक का नाही करत आहात त्याला? अटक करू शकत नाही, कारण अजून पुरेसे पुरावे नाही आहेत आपल्या हातात. कोण आहे ते तरी सांगा. कळेल, लवकरच कळेल. पण त्यासाठी तुला आमची साथ द्यावी लागेल. मॅम तुम्ही फक्त सांगा मला काय करायचं. तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. इथून बाहेर पडायचंय तुला आता. मी तुला सोडण्याचा निर्णय घेतलाय, कारण आता तुझं खरं काम इथून बाहेर गेल्यावर आहे. पण इथून सुटल्यावर तुला काय करायचंय हे नीट लक्ष देऊ नये. कामात हलगर्जीपणा मला चालणार नाही. सगळी कामं नीट वेळेत पूर्ण व्हायला हवी. माझा शब्द शेवटचा असेल. माझ्याशिवाय कोणाचंही ऐकायचं नाही. हो ताई. गुड. मीरा तुला आता खूप अलर्ट राहावं लागणार आहे. तुझ्या आजूबाजूला काय काय घडतंय, कोण काय करतंय, सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर बारीक लक्ष असायला हवं तुझं. खरं तुझ्या बरोबर असतीलच, पण अप्रत्यक्षपणे. स्टील तुला काही प्रॉब्लेम आला तरी तू त्यांना कधीही फोन करू शकतेस. पण कोणतीही गोष्ट करताना जरा सावधगिरीनेच कर. कोणालाच काही डाऊट नको यायला. हे वर्करनी सगळं नॉर्मल आहे असंच दाखव. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पत्रकार आणि सोशल मीडियापासून जरा लांबच राहा. त्यांना जर का कळलं की आम्ही तुला रिलीज केलं इथून, तर प्रश्नांचा भडीमार होईल. वी कांट टेक एनी चान्स. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी 100% प्रयत्न करेन. खरं त्यांच्या सगळ्या वस्तू यांना हँडओव्हर करा. हो मॅडम. ऑल द बेस्ट मीरा. थँक्यू मॅम. येते. थांब. खरंच त्यांना घरी सोडून या. येस मॅडम.
मॅम तुम्ही ऑफिस प्लीज लवकरात लवकर जॉईन करा मॅम. मॅम खरं सांगू का, हे श्रीधर आणि केंकरे सोडले ना तर बाकी सगळ्यांना खूप वाईट वाटलंय. मॅम ऑफिसला तुमची गरज आहे मॅम, प्लीज लवकर या. मॅम मॅम काय झालं? मॅम गीता गीता काय झालं तू शांत हो बघू. गीता काय झालं सांगशील का? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विभूती आली आहे? नाही. अजून आली नाही. यू गाइस कंटिन्यू. श्रीधर आत ये जरा. मैं कमिंग सर? ये खुर्चीत आवडतो बाहेर घेऊन जा लगेच. आणखीन काय हवंय सर? ये आते एक कॉफी घेऊन. ओके. आणि मला सांग, विभूती किती वाजता येते ऑफिसला? विभूती ती काय सर, तिच्या मर्जीची माल. कधी येते कधीही जाते. का असं का? का म्हणजे हो मीरा मॅडमच्या खास मर्जीतली. म्हणजे होती ना, पण आता त्या नाही. पण तुम्ही आता विषय काढलाच आहे तर सांगतो. काय? हो ती विभूती आहे ना, ती काल बाहेर सगळ्यांना गोळा करून सांगत होती की आपले सगळ्यांचे पगार कमी केलेत. आता इथे काम करण्यात काही अर्थ नाहीये, दुसरं काम शोधायला हवं. पण मी तिला साफ सांगितलं, मी काही वासू सरांना सोडून दुसरीकडे कुठे जायचो नाही, मी इथेच राहणार. विभूती असं सांगते? हो म्हणजे आता खोटं बोलेल तो 12. म्हणजे खोटं बोलेल त्याची जीभ झडे. जा तू. आदित्य एक सेकंड. हा. आम्ही निघतो. अरे निघालात तुम्ही? कांदे पोहे खाऊन जा, खूप छान झालेत. गीतापेक्षा जास्त चव आहे पुष्पाच्या हाताला. हो पण आता खरंच खूप उशीर झालाय. ओके एक मिनिट. पुष्पा ऐक, हा आदित्य, ही मधुरा. उद्यापासून यांच्यासाठी डबा करायचा. ओके? हो. उत्तरा थँक्यू सो मच. बरं आता आम्ही निघतो. बाय. येतो. जा तू तुझ्या कामाला जा.
केंकरे, मी आता जे विचारणार आहे त्याचं सरळ स्पष्ट उत्तर द्यायचं, ठीक आहे? नेहमीसारखं असं घुमावून फिरवून उत्तरं नाही द्यायची. नाही पण सर, असं काय विचारणार आहात तुम्ही? तुम्ही युद्धावर जाल का असं नाही विचारणार मी तुम्हाला, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. ओके सर. मला सांगा, विभूतीने तुम्हा सगळ्यांना आता इथे पगार कमी झालाय तेव्हा दुसरा जॉब शोधा असं काही सांगितलंय का? हो सर, सांगितलं होतं. कोण आहे ग? ताई कोणत्या बाई आहेत? हं? अहो अहो मीरा, तू कशी काय बाहेर आलीस? का मी येणारच नाही असं वाटलं की काय तुम्हाला? नाही तसं नाही, अशी अचानक. अचानकच घडतात काही गोष्टी, अचानकच सत्य बाहेर येतं आणि मग सगळ्यांचेच धाबे आणतात. नाही, मला खात्री होती तू लवकरच बाहेर येशील म्हणून. हो, तुम्हाला खात्री होतीच, म्हणूनच तुम्ही गीताला घराबाहेर काढायचा प्लॅन केला नाही का? तिच्याकडे बघू नका, माझ्याशी बोल. गीताला घराबाहेर का काढलं? का म्हणजे? माझी मर्जी? तुमची मर्जी झाली म्हणून तुम्ही मला मिस्टर कामतांची खुनी ठरवून मोकळ्या पण झाल्या असाल नाही का? मीराताई ऐका. मीरा, कुठलाही संबंध कुठेही जोडू नकोस. गीताला घराबाहेर का काढलं याचं उत्तर द्या आधी. मला नव्हतं आवडत तिचं वागणं. घरातल्या कामाचा कंटाळा येतो, सतत बाहेर फिरायचं असतं तिला, म्हणून म्हटलं कायमची बाहेरच राहा. आम्हालाही तुमचं वागणं पटत नाही. तुम्ही घराबाहेर असता, बाहेरचं खाता, बाहेरच राहता कधी कधी, पण तुमच्या बरोबरही असंच वागायचं का आम्ही? मीरा, तोंड सांभाळून बोला. तू काय बोलतेस हे कळतंय ना तुला? चांगलंच कळतंय. जर तुम्हाला कळत नसेल तर पुन्हा एकदा सांगते, गीता हे घर सोडून कुठेही जाणार नाही, ती इथेच राहणार, समजलं? तू मला धमकी देतेस? तुम्हाला जे समजायचे ते समजा, आणि समजत नसेल तर तुम्ही जे गीतासोबत करणार होता ना तेच तुमच्या सोबत करायला मी मागे पुढे बघणार नाही. तू तू माझी आणि मोलकरणीची बरोबरी करतेस? नाही, खूप झालं. आता या घरात एकतर गीता राहील नाही तर मी राहीन. मग वाट कसली बघताय? या, दार उघडच आहे. जी इतकी हिम्मत. थांब, बघ मी आता काय करते ते बघ. मी दाखवतेस तुला. हा, तुला असं वाटतंय ना हे सगळं सोपं आहे खूप? बघ, याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत, खूप वाईट होणार आहेत याचे परिणाम. हिम्मत होत नाहीये का जायची? नाही, कळतंय मला ते. काय झालं? घर सोडून निघालेलात ना? नाही जमत? अगदी बरोबर बोललात तुम्ही. तुमची आणि गीताची बरोबरी होऊच नाही शकत. मीरा, तू इतकं सगळं बोलतेस, पण लक्षात ठेव, या प्रॉपर्टीवर जसा तुझा अधिकार आहे ना तसाच तो माझा देखील आहे. आणि एक दिवस तो मी मिळवेनच, आणि त्या दिवशी
तुला या घराबाहेर काढेन. लक्षात ठेव.